जीवन क्षीरसागर आणि दत्तात्रय कुंभार यांचं फोनद्वारे श्रोत्यांशी संवाद साधला आहे पृथ्वीराज देशमुख यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार. चला तर श्रोते हो, कार्यक्रमाला वेळ न लावता घेऊया कार्यक्रमातील पहिला कॉल. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? नमस्कार सर, मी राणी उत्तर सौंदनवरून. काय करता राणीताई आपण? काय नाही बा, गृहिणी आपलं घरातलं काम करायचं, कपडे शिवायचं, मिशन आहे, घासवायचं वगैरे. चांगलाच हातभर लावताय की मग मशीनवर कपडे? हा, लावायला लागतो तर पंजा म्हणल्यानंतर आता काय करायचं हो. बर, गोधड्या शिवायच्या मिशनीवरती. कामाला जायचं असेल तर आपलं मळ्यात. हा, आपलं असं कष्ट करूनच खाता बघा आम्ही. चांगलं आहे, कष्टाला यश देव नक्कीच देतो राणीताई. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का आपण? हो, ऐकते की सर्व. कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? पत्रगीत ऐकताव, कृषीवाणी ऐकताव. बर, कुठले गीत ऐकण्यासाठी फोन केलाय आपण आज? अरुणाला जाऊया, नागोबाला पोजूया. आज ह्याचा सण नाहीये का, नागपंचमी? हो ना, नागपंचमीचा आज दिवस आहे आणि आज आपण त्या अनुषंगाने गाणंही खूप छान सांगितलंय आपल्याला आणि आपल्या परिवाराला. आकाशवाणीच्या परिवाराकडून नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हा, धन्यवाद सर. हा, ऐकूया आपल्या पसंतीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बोला, काय नाव आपलं? गोपाळ नाथकर. काय करता गोपाळजी आपण? काय शेती? अच्छा, काय आहे शेतामध्ये आता? आता हळद, कापूस. बर, हळदीचं पीक कुठपर्यंत आलंय आता? किती दिवस बाकी आहेत त्याला? नाही, त्याला बरेच दिवस, मार्च महिन्यामध्ये येते हळद. बर, नंतर मग ते शिजवणं करणं आणि नंतर विकणं बाजारामध्ये. हो हो. आता काही फवारणी वगैरे असेल चालू? हा, खत फवारणी चालूच राहते, त्याचे ड्रेसिंग करावं लागते. बर, आणि पाणी काय ड्रीप मधून देताय की ठिबक केलेले? ठिबक केलेलं चांगलं राहतं, कारण कमी पाण्यामध्ये आपण जास्त रान भिजवू शकतो, त्याचा फायदा होतो. आणि आपल्या मराठवाड्या भागामध्ये थोडंसं पाण्याची कमतरता आहे, त्यासाठी पाणी आपण जपूनच वापरलं पाहिजे. आणि काय आहे, उपसा सिंचन काय कशाचं पाणी देत आहे? बोर, तलाव? विहीर आहे. अच्छा, विहीर आहे. उन्हाळ्यामध्ये मार्च पर्यंत पुरतं विहिरीचं पाणी? हो. बर, पाऊस कमी आहे सध्या. हो, पाऊस कमी. पाऊस नाही, 4-5 दिवस झाले काहीच नाही पाऊस. हो, हवामान विभागाने सांगितलं आहे सुरू होईल लवकरच. सांगायचं आता. हो, आता परतीचा पाऊस आपल्याकडे जास्त पडतो ना मराठवाड्यात. हो हो. गोपाळजी, आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का? हो हो. कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? किसानवाणी, आपली पसंत. कुठलं गीत ऐकायला फोन केलाय आज आपण? गीत आई मिलन केरात मधलं, तुम्ही प्यार की दिन आयशी बजाई. पण ऐकूया आपल्या पसंतीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? गीताराम बोरसे, करंजगाव तालुका, भोकरदन, जिल्हा जालना. काय करता गीतारामजी आपण? बरं, आम्ही हे शेती करतो, शेतकरी. शेतीला शेतीच आम्ही धाराशिवचे कार्यक्रम शानदार, बहारदार, दर्जेदार कार्यक्रम होतो सर. आम्हाला खूप आवडून ऐकतो सर. काय आहे आता शेतामध्ये, काय आहे आपल्या गीतारामजी? शेतामध्ये हिरवी मिरची, मक्का आणि सोयाबीन लावलेली सर आता. बरं, सोयाबीनला काही फुलं लागायली असतील आता? हा, फुलं लागले सर आता. मक्काचे पण आता तुरे निघायला लागले सर आता. बर, फवारणी वगैरे केलीत का? फवारणी 2 वेळेस झालेली सर. आता 3ऱ्या वेळेस आता शेंगा लागल्याच्या नंतर फवारणी 3री सर आता. अच्छा, रमणीय वातावरण असतं सर. आता कसं हिरवीगार ताट, तुरतवीन जमीन, हिरव्या घारी पाखरं किल्ली करताय, सुगरण कोपे करताय सर. फार मजा येते तर शेतामध्ये पाहण्याची. हो ना, निसर्गरम्य वातावरण आहे आता चौकडत. बिलकुल, शेतामध्ये करमत, वेळ कसा जातो कळत नाही. आणि काम काय, रोज शेतामध्ये गेल्यानंतर काम तर असतंच हाताला. कुठलं गीत ऐकायला कॉल केला? मला आता श्रावण महिना सुरू झालेला आहे सर, त्या अनुषंगाने मला श्रावण महिन्याचं गीत ऐकायचं आहे. ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला, काय नाव आपलं? नमस्कार सरजी, मी मुरलीधर ढोले, वरोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, खानदेश, महाराष्ट्र. आपण खानदेशातून डायरेक्ट मराठवाड्यात कॉल केलाय. आम्हाला फार छान वाटलं आपण इतक्या लांबून आम्हाला कॉल केलाय त्यासाठी. काय करता मुरलीधर आपण? सर, मी आता घरीच आहे सध्या. आधी म्हणजे आता वयानुसार म्हणजे मी आता सगळे म्हणजे माझा आधी 10 फुटाण्याचा व्यवसाय होता. बर,
आता तो बंद केला म्हणजे आता वयानुसार होत नाही सर आता. मग काय व्यवसाय आता बंद करून आता निवांत असता घरीच? हो सर निवांत आता मुलाकडे यायला पुण्याला. बर. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का? हो सर ऐकतो ना. म्हणजे आता कसं मला काही काम नाही म्हणजे आकाशवाणी FM सगळे कार्यक्रम ऐकत राहतो सर मी. कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? कार्यक्रम आता या फरमाईशी आणि आपले शेतीविषयी कार्यक्रम ते फार ज्ञानवर्धक असतात सर. म्हणजे शेतीविषयी म्हणजे आपल्याला शेतकऱ्याला त्याची ज्ञान देतं म्हणजे त्याच्या आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकऱ्याला कसं हे करायचं. म्हणजे आधी पूर्वीचं कसं होतं एक वेळ आम्हाला ते ऐकायला भेटत नव्हतं. आता सर्व आकाशवाणीतून म्हणजे शेतकऱ्याला युवकांसाठी महिलांसाठी हे ज्ञानवर्धक कार्यक्रम असतात सर. अच्छा. कुठलं गीत ऐकायला फोन केलाय आपण? श्रावणा मला झेपेना एक होता विदूषक. काही माझ्यासोबत मित्र पण आहे सर ऐकायला. नक्कीच घ्या ना आपण आपल्या सर्वप्रथम सर माझे मित्र आहे अनंत भोते, भागवत जालटे, PS नावकर, संतोष प्रसाने आणि संतोष काटे, मारुती भोसले हे आमचे सोलापूरचे आहे. हे पण ऐकता नेहमीच. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. नमस्कार. बोला, काय नाव आपलं? संजी, जिल्हा यवतमाळवरून बोलत आहे सर. सुरेश कुमार पुट्टेजवार. सुरेशजी, काय करता आपण? मी मेडिकल शॉप मध्ये काम करतो सर. अनुभव आहे बरेच दिवसाचा. बर. त्या दृष्टिकोनातून मेडिकल मध्ये जवळपास 15 वर्ष झाली सर. खूप मोठा अनुभव आहे आपला. हो सर. काय शिक्षण घेतलंय आपण त्याचं? माझं 12वी झालंय सर. बर. आणि कसं आहे आता मी दिव्यांग आहे सर. बर. काही वर्षापूर्वी दिसायचं पण आता गोष्टी कमी झाल्या सर. अनुवांशिक आहे. कुठलं गीत ऐकायला फोन केलायचा आपण? तर आज मला चंदनदास यांच्या आवाजामध्ये गझल ऐकायची होती. इस तरह मोहब्बत की शुरुआत कीजिए. नक्कीच छान गझल आहे. ऐकूया आपल्या आवडीची ही गझल. आमच्या कुटुंबातील काही 2-3 नावं घेऊ सर. हो नक्की. माझी आई शोभा पुट्टेजवार आहे. दोन्ही आनंद आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम नियमित ऐकतात. तसेच माझी काकू आहे, लहान बहीण आहे आणि आमचा विश्वकर्मा रेडिओ परिवार घाटंजी, जिल्हा यवतमाळ येथून सर्वांना हे गीत ऐकायचं आहे. ठीक आहे. ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. बोला, काय नाव आपलं? महादेव काटे बोलत आहे. मला वालोड तालुका जिल्हा धाराशिव येथून. अच्छा. काय करता महादेवजी आपण? काय नाही सर, आज श्रावणी सोमवार आहे, महत्वाचा वार आहे आणि आमच्या इथं मोठं संगमेश्वराचं मंदिर आहे. स्वयंभू असं संगमेश्वराचं मंदिर आहे. मोठा अभिषेक वगैरे केला जातो, पूजा विधी व्यवस्थित आणि फराळाची पण पंगत मोठी छान पद्धतीने असते. फार छान. धार्मिक कार्य चांगलं चालतं आणि आज पहिला सोमवार, त्यातून आज नागपंचमी सुद्धा आहे. हो, आणि नागपंचमीच्या आणि पहिल्या सोमवारच्या तुम्हाला सर्व आकाशवाणी परिवाराला आणि सर्व श्रोत्यांना देखील खूप खूप शुभेच्छा बरं का. आपल्या सुद्धा संपूर्ण परिवाराला आकाशवाणी परिवाराकडून नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगता आपण आपल्या मंदिराविषयी काय सांगाल? मंदिराची आख्यायिका अशी आहे, या वाल्मिकेश्वरात भगवंताच्या मंदिरापासून तिकडे मळ्यामध्ये बुहेरी रस्ता आहे. बर. फार जुनी आख्यायिका आहे. पेशव्यांच्या काळामध्ये ते पिंड अशी त्यांच्या पायाला लागली अशी चरत पळत जात असताना फार म्हणजे जुनं ते त्याचं वर्णन केलेलं जातं. बर. ते जुने मंडळी सांगायचे पहिले आणि फार आख्यायिका जुनी सर त्याची. आज सोमवार निमित्त खूप मोठं फराळाची पंगत असते, मोठा कार्यक्रम असतो मोठा. बर. गर्दीही दर्शनासाठी असेल आज? हो, आज भरपूर गर्दी आहे सर मंदिरामध्ये. फार जुना स्रोत आहेत बरं का सर आम्ही, आणि आकाशवाणीला कधी आमचा आयुष्य आहे तोपर्यंत आम्ही विसरणार नाही कधी. नक्कीच. आकाशवाणी आपल्याला बाकीचा मोबाईल निघतो पण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत राहणार म्हणजे राहणार. नक्कीच. कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? सगळेच कार्यक्रम पुन्हा भावगीत असेल, सगळेच कार्यक्रम आवडतात मला. असं आवडत नाही असं कुठलाच कार्यक्रम नाही आहे ना. जास्तीच आम्हाला हॅलो आपकी पसंद आणि जे काय पत्रावर कार्यक्रम असतो पत्रगीत तो जास्त आवडतो. ठीक आहे. कुठलं गीत ऐकायला फोन केला आहे आज आपण? आज सोमवार आहे ना, सोमवार निमित्त महादेवाचंच एखादं सोमवार गीत ऐकावं आपल्याच मनाने. ठीक आहे. ऐकूया आपल्या आवडीचं भक्तिगीत. आपण आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपलं. नमस्कार. बोला, काय नाव आपलं? हा नमस्कार सर, तानाजी मगर सावरगाव. काय करता तानाजी आपण? आपण काय शेतीमध्ये धंदा करतो का असेल ते, आणि गाई 2-3 पाळ्या त्यांचं जोपासना करतो. बर. काय जर्शा गाई आहेत का?
आजच्या गायचे किती गायी आहे, कसं त्यांचं नियोजन करताय आपण? त्यांची काय सोड बांध पाणी वगैरे परत दुधाच्या आठवड्यात 2-3 वेळा. काय दुधाला भाव काय आहे आता? वाढलाय वाटतं भाव. फॅट 40-45 बसतोय. चांगला भाव मिळतो आपल्याला. होय. हॅलो सर, बोला. आपल्या सावरगावची नागपंचमी यात्रा यामध्ये आज नक्कीच येण्याचा प्रयत्न करूया आम्ही. आणि आपल्याला हार्दिक शुभेच्छा नागपंचमीच्या. आपल्यालाही नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यात्रा फार मोठी भरती आहे नागपंचमीची. बर, आपण काय मग यात्रेत आज तल्लीन असाल? 6 पाल विंचू ही 3 एकत्र येतात. पाळणं खेळणं यात्रा फार मोठी बसते आहे चांगली. बर, नक्कीच यायला हवं. रोषणाई मिठाईची दुकानं ती असते जी चांगली यात्रा भरते आहे. गण निघत असतो. बर, नक्कीच यावर्षी तर जमायचं नाही, पण पुढच्या वर्षी नक्की आम्ही प्रयत्न करू. पुढल्या वर्षी याचा प्रयत्न करा नक्की. हो, नागोबरायाने तिथं बोलवावं, दर्शन द्यावं हीच इच्छा ईश्वराच्या चरणी. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? पारोळ्याला जाऊ, चला नागोबाला पाहू. ठीक आहे, ऐकूया आपण सांगितलेल्या ईर्षा या चित्रपटामधील गीत. कॉल केला त्यासाठी धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? तर म्हणून प्रमोद पवार बोलतो. काय करतात प्रमोदजी आपण? शेती करतो आपण. गाय येते. काय जरशा गायी पाळल्यात का? हा, गाय येते. आता जरा भाव वाढलाय दुधाला. हो ना, भाव वाढलाय. रोज किती लिटर दूध डेअरीला घालता आपण? 10-12 जाते सकाळ संध्याकाळ. चांगला आहे. किती रुपये मिळतात? 40-42 बसते. चांगला भाव पडतो आपल्याला. आणि शेतामध्ये काय चांगला भाव पडतोय. जरा भेसळ बंद झाल्यामुळे भाव वाढला. आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम ऐकता का आपण? हा, मध्ये ते कुक्कुट पालनाचा कार्यक्रम लावला होता, मस्त वाटला. अशा प्रकारचे कार्यक्रम बरे वाटतात शेतीत थोडं. बरं, आणि कुठले कार्यक्रम ऐकायला आवडतात आपल्याला? भक्ती संगीत त्या सकाळ तेवढं. बर, कुठलं गीत ऐकायला फोन केलाय आज आपण? आपल्याला लता मंगेशकरचं असेल ती लावा. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. हे नमस्कार, बोला. काय नाव आपलं? प्रभाकर कोंडेकर, भंडारवाडी. हा, भंडारवाडी. भंडारवाडीला आज काय यात्रा असेल? यात्रा श्रावण महिन्यामध्ये यात्रा असते ना, एवढं 4 सोमवारी. पुन्हा महाशिवरात्र यात्रा असते मोठी. हो ना, श्रावण महिन्यामध्ये तर खूप मोठी यात्रा असते भंडारवाडीला. यात्रा असते. पुन्हा असं रांगेला लावून दर्शन घ्यावं लागतं महादेवाचं. हो, आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धाही असतात. व्हॉलीबॉल स्पर्धा असतात, जंगी कुस्ती असतात. बर, आणि श्रावण महिन्यामध्ये काय काय असतं उत्सव? श्रावण महिन्यामध्ये कसं आहे, लोक लांब लांबून येतात. पुन्हा हे असं जागृत देवस्थान आहे. त्या पिंडीमध्ये जे पाणी आहे ते आपलं कधीच आठवत नाही ना, कधी वाढत बी नाही असायचे. महत्व जास्त देवाचं जागृत देवस्थान आहे ना. आणि आता भक्तीचं वातावरण सगळीकडेच पसरलेलं आहे बघा. काय करता प्रभाकरजी आपण? आम्ही कपडे दुकान आहे ते असे 5-4 खेडीतले गिराईक येतात आपल्याकडे. सर, चांगलं आहे. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? आपल्याला हे मधलं आज काय अर्जुन मधलं. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. हॅलो, आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. काय नाव आपलं? हा, नमस्कार सर. रणसिंगे आबा शंकर, मी कळंब तालुक्या कळंबमधून बोलतो सर. काय करता आबाजी आपण? मी सर रिटायर झालेलो आहे. बर, गेल्या वर्षी जुलै 31 ला रिटायर झालोय सर मी. बर, म्हणून तहसील कार्यालय मध्ये कार्यरत होतो. बर. आता निवांत आहे सर. आता काय बसून आपलं घरी बसून त्यामध्ये मी ब्लाइंड आहे सर. मग काय ब्रेन लिपीच्या वापरातून आपण शिक्षण घेतलं असतं? लातूरला मी ब्रेल लिपीमध्ये शिकलो सर. लातूरला 10वी पर्यंत 83 ला 10वी ला होतो आणि 85 ला 12वी झाली सर माझी दयानंद कॉलेज लातूरला. फार छान. आणि नंतर 90 ला नोकरी लागली सर मला. उत्तम. कुठलं ब्रेन लिपी बद्दल काय सांगाल माहिती श्रोत्यांना आपल्या? ब्रेल लिपीमध्ये काय नाही सर. ब्रेल लिपी हे फक्त अंधांसाठी आहे सर. आणि ब्रेल लिपीमध्ये 6 अक्षर असतात, म्हणजे 6 टिंब असतात सर. बर. आणि 6 टिंबामध्ये पूर्ण अक्षर तयार केलेले आहेत. आणि त्या अक्षराद्वारे जेवढे काय आपल्या बोटाखाली 6 अक्षर म्हणजे 6 टिंब येतात, तेवढे अक्षर फक्त तयार केलेले आहेत. 52 अक्षर. बर. आणि त्या 52 अक्षरामध्ये पूर्ण लिपी आमची तयार केलेली आहे सर. कुठलं गीत ऐकायला आवडेल आज आपल्याला? सर, दादा कोंडकेचं श्रावण महिन्यात. ठीक आहे, ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. आकाशवाणीमध्ये कॉल केला धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. कार्यक्रमात श्रोत्यांशी फोनद्वारे संवाद साधला होता पृथ्वीराज देशमुख यांनी.
तांत्रिक सहाय्य जीवन क्षीरसागर आणि दत्तात्रय कुंभार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.